Hello, my dear student. Welcome to the show screening of maths class. So, student, आपण चॅप्टर डिस्कस करतोय नंबर सिस्टम. सो स्टुडंट, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण जस्ट एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले होते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट वरती बेस्ड असणारे परत आपण एक्झाम्पल्स डिस्कस केलेले आहेत. एखादा नंबर दिलेला आहे, त्या नंबरचे तुम्हाला फॅक्टर्स दिलेले आहेत, तर त्या नंबरच्या एंडिंगला टोटल किती झिरोज येतात या टाईपचं पण एक्झाम्पल जे की शाहू स्क्रीनिंग मध्ये प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेलं आहे ते सुद्धा मी एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे मागच्या क्लासमध्ये. ठीक आहे. सो त्याची मेथड लक्षात ठेवा की मेथड कशी होती की एखादा नंबर एन हा काहीतरी नंबर दिलेला आहे, हा 2 to the power 3 5 चा पॉवर काहीतरी 5 दिलेला आहे, इंटू 3 to the power 7 दिलेला आहे, इंटू असं काहीतरी तुम्हाला फॅक्टर्स दिलेले आहेत. ठीक आहे. प्राईम फॅक्टर्स म्हणू शकता किंवा जस्ट फॅक्टर्स दिलेले आहेत एखाद्या नंबरचे. या नंबरच्या एंडिंगला किती झिरोज येणार, तर या नंबरच्या एंडिंगला 2 आणि 5 यांच्या प्रोडक्टचा जो कॉमन पॉवर येणार आहे, यांच्या प्रोडक्टचा जो कॉमन पॉवर येणार आहे, जेवढा कॉमन पॉवर येईल तेवढे त्या नंबरच्या एंडिंगला झिरोज असणार आहेत. 2 आणि 5 च्या प्रोडक्टचा जेवढा कॉमन पॉवर येणार आहे तेवढाच, म्हणजेच तुम्ही म्हणू शकता 10 चा पॉवर जेवढा येणार आहे तेवढेच त्या नंबरच्या एंडिंगला झिरो असतील. जेवढा पॉवर मध्ये जर 4 नंबर आला, इथं जर 10 चा पॉवर मध्ये 4 आला, इथं 4 आला समजा, तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की त्या नंबरच्या एंडिंगला 4 झिरोज असतील. ठीक आहे. तर या टाईपचा क्वेश्चन प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेला आहे. आज जाणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे स्टुडंट. सो आजचा नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बघा की आपण फाइंड आउट करणार आहोत एखादा नंबर दिला. आजचा कॉन्सेप्ट काय हे तर तुम्हाला आता रीड करताच येईल, लिहून ठेवलेलंच आहे. सो आजचा एक नंबर आहे समजा एन इज इक्वल टू काहीतरी हा 30 हा नंबर आहे. ठीक आहे. तर या 30 या नंबरचे आपण टोटल 4 ते 5 गोष्टी काढणार आहोत. मी तर इथं 2च लिहिलेले आहेत. सो या 30 या नंबरचे टोटल फॅक्टर्स किती आहेत ते काढता येईल आपल्याला. टोटल फॅक्टर्सला तुम्ही डिवायझर्स पण म्हणू शकता. ठीक आहे. तर या 30 नंबरचे टोटल फॅक्टर्स किती आहेत ते पण फाइंड आउट करणार आहोत. नंबर 2, त्या सम ऑफ फॅक्टर्स, त्या फॅक्टरचा सम पण आपण फाइंड आउट करू शकतो. सम ऑफ फॅक्टर्स. ठीक आहे. जेवढे पण फॅक्टर्स आहेत 30 चे टोटल किती फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स काउंट करून इथे लिहायचे. ते जेवढे पण फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टरचा सम पण आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे. ठीक आहे. डायरेक्ट लिहायचं आहे. असं नाही की 30 चे फॅक्टर्स काढले, थांबा 1 2 देन 5 3 असे फॅक्टर्स काढत बसले आणि मग त्यांचा सम करत बसला, असं नाही. कारण की इथं खूप मोठा नंबर येऊ शकतो. जेवढा मोठा नंबर येईल तेवढे फॅक्टर्स जास्त येतात आणि मग इंडिव्हिज्युअल फॅक्टर फाइंड आउट करणे देन सम करणे हे खूप कॅल्क्युलेशन वालं काम होतं, हेक्टिकचं काम होतं. त्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे. हे टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सम ऑफ फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर तसंच आपण नंतर फाइंड आउट करणार आहोत. देन थर्ड वन आपण फाइंड आउट करणार आहोत द प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. सम ऑफ फॅक्टर झाला, टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स. सम ऑफ फॅक्टर्स वाटलं तर मी नंतर लिहितो सम ऑफ फॅक्टर्स. तर टोटल फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहोत, त्याचा फॉर्म्युला आहे. नंबर 2, टोटल ऑड फॅक्टर्स किती आहेत त्यामध्ये. टोटल ऑड फॅक्टर्स जेवढे पण फॅक्टर्स आहेत टोटल फॅक्टर्स इथे लिहिणार. त्या टोटल फॅक्टर्स पैकी ऑड फॅक्टर्स किती आहेत. ठीक आहे. परत टोटल इव्हन फॅक्टर्स ऑफ एन. एन म्हणजे जो कोणता नंबर आहे तो. ठीक आहे. या सगळ्यांसाठी फॉर्म्युलेज आहेत. नंबर 4, सम ऑफ फॅक्टर्स. आता लिहिन सम ऑफ फॅक्टर्स ऑफ एन. आणि देन 5th वन, प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. जेवढे पण फॅक्टर्स आहेत त्यांचा प्रोडक्ट. एवढ्या 5 गोष्टी काढता येतात. जर तुम्हाला एक नंबर दिला तर त्या नंबरला टोटल किती फॅक्टर्स आहेत ते सांगता येतं. त्या नंबरला ऑड फॅक्टर्स किती आहेत हे पण सांगता येतं डायरेक्टली. इव्हन फॅक्टर पण सांगता येतात. इव्हन फॅक्टर किती आहेत त्या नंबरला. देन त्या फॅक्टरचा सम पण सांगता येतो आणि त्या सर्व फॅक्टरचा प्रोडक्ट पण सांगता येतो. या सगळ्यांसाठी कॉन्सेप्ट आहेत, कॅल्क्युलेशन आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे. तर हे आता आजचा आपला हा कॉन्सेप्ट असणार आहे की यावरती आपल्याला आता एक्झाम्पल पण मी एक घेणार आहे या 30 साठी. ठीक आहे. आणि मी अगोदर तुम्हाला फॉर्म्युले लिहून देईन आणि या फॉर्म्युल्याने तुम्हाला मी ते आन्सर्स काढून दाखवेन या सर्वांचे. ठीक आहे. तर फॉर्म्युलेज काय आहेत, कॉन्सेप्ट काय आहे त्यासाठी इकडे येऊयात. तर हे आपण डिस्कस करणार आहोत आजचा आपला पॉईंट. या टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. एक तर सम ऑफ फॅक्टर विचारू शकतात. एखादा नंबर देतील, सम ऑफ फॅक्टर काढा म्हणतील, त्याचे सम ऑफ फॅक्टर किती येतो ते सांगा म्हणतील, किंवा त्या फॅक्टरचा त्या नंबरचा फॅक्टर्सचा प्रोडक्ट किती आहे हे सांगा म्हणतील. ठीक आहे. किंवा इव्हन फॅक्टर्स किती आहेत, ऑड फॅक्टर्स किती आहेत, किंवा टोटल फॅक्टर्स किती आहेत, असं काही क्वेश्चन विचारू शकतात. सो त्यामुळे आपण हे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो कॉन्सेप्ट काय, मग याला सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला काय बघा. तर एन हा कुठलाही एक नंबर असेल, लेट एन डिनोट्स नॅचरल नंबर सच दॅट. कुठलाही म्हणजे नॅचरल नंबर असला पाहिजे तो, तरच त्याचे फॅक्टर्स वगैरे आपण काढू शकतो. ठीक आहे. सो कॅपिटल एन हा कुठलाही नॅचरल नंबर असेल तर कॅपिटल एन ला मी कसं रिप्रेझेंट करणार,
प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स मध्ये बघा, ए टू द पॉवर पी, बी टू द पॉवर क्यू, सी टू द पॉवर आर. मी इथं फक्त 3 नंबर लिहिलेले आहेत. तुमचा ज्यावेळेस तुम्ही प्राईम फॅक्टर्स कराल त्यावेळेस तुमचे प्राईम फॅक्टर्स 2 येऊ शकतात, 3 येऊ शकतात, 4 येऊ शकतात, 5 येऊ शकतात. ठीक आहे, मी इथं फक्त 3 घेऊन सांगितलेले आणि पुढे डॉट डॉट केले म्हणजे पुढे पण फॅक्टर्स असू शकतात. सो मग जो पण ज्या नॅचरल नंबरचे तुम्हाला टोटल फॅक्टर्स काढायचे, सम ऑफ फॅक्टर काढायचे, इव्हन फॅक्टर काढायचे, त्या नॅचरल नंबरला तुम्ही प्रोडक्ट ऑफ प्राईम मध्ये रिप्रेझेंट करणार. त्याचे फॅक्टर्स पाडणार प्राईम फॅक्टर्स आणि त्याला प्राईम फॅक्टरच्या पॉवर मध्ये लिहिणार एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. सो एबीसी, मग या ठिकाणी एबीसी हे डिफरंट प्राईम नंबर असतील आणि पी क्यू आर जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर असतील. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे इथं पॉवर मध्ये 0 येणार नाही, ऍटलीस्ट एक तरी पॉवर मध्ये असेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह इंटिजर समजून जाल तुम्ही. देन जर असं पद्धतीने दिलेल्या नॅचरल नंबरला जर तुम्ही प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर किंवा प्राईम नंबरच्या एक्सपोनंट मध्ये जर लिहिलं तर देन याच्या पुढे मग आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार. टोटल फॅक्टर्स ऑफ एन काढण्यासाठी तुमचे जे पण पॉवर आहेत, प्रत्येक डिफरंट प्राईम नंबरचे जे पण पॉवर आहेत त्यांच्यामध्ये मी +1 करणार आणि मग त्या सगळ्यांचा प्रोडक्ट करणार. डिफरंट प्राईम नंबरचे जे पण एक्सपोनंट्स आहेत त्या एक्सपोनंट्स मध्ये मी +1 करणार आणि त्यांचा प्रोडक्ट करणार. त्याच्यानंतर आपल्याला टोटल फॅक्टर्स भेटतात. त्या नॅचरल नंबरचे आपल्याला टोटल फॅक्टर्स भेटतात. द सम ऑफ फॅक्टर्स ऑफ एन. एनचे सम ऑफ फॅक्टरसाठी हा फॉर्म्युला आहे, हे लगेच लिहून घ्यायचे तुम्ही की सम ऑफ फॅक्टर्स, एनचा सम ऑफ फॅक्टर जर काढायचा असेल, एखादा नंबर दिलाय आणि त्याचे जेवढे पण फॅक्टर्स आहेत त्यांचा जर सम काढायचा असेल तर तुम्हाला काय करायचे, हा फर्स्ट प्राईम नंबर त्याचा जो काही एक्सपोनंट आहे त्या एक्सपोनंट मध्ये +1 करायचे. पुढे +1 केल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट करणार -1 अपॉन a -1. परत जो सेकंड प्राईम नंबरचा एक्सपोनंट आहे त्याच्यामध्ये पण +1 करणार, पॉवर मध्ये +1 करणार, कॅल्क्युलेट करून जो पण नंबर येईल त्याच्यामधून 1 मायनस करणार आणि त्याला डिवाइड बाय b -1. अशा पद्धतीने. ठीक आहे, थर्ड वन. ठीक आहे, थर्ड वन. तर थर्ड वन मध्ये मी काय करणार आहे बघा, आता समजा टोटल नंबर ऑफ ऑड फॅक्टर्स विचारले. सो टोटल नंबर ऑफ ऑड फॅक्टर्स. तर ऑड फॅक्टर्स विचारले तर मी फक्त या दिलेल्या प्राईम फॅक्टर्स मध्ये, नीट लिहून घ्या, दिलेल्या प्राईम फॅक्टर्स मध्ये मी फक्त 2 चा प्राईम फॅक्टर 2 चा एक्सपोनंट मी घेणार नाही. समजा तुमच्या दिलेल्या प्राईम फॅक्टर मध्ये 2 आहे, 2 चा काहीतरी पॉवर आहे, तर मी हे टोटल नंबर ऑफ फॅक्टर साठी जसं मी प्रोडक्ट करत होतो +1 त्याच पद्धतीने मी या ठिकाणी पण +1 करणार, प्रोडक्ट घेणार, +1 करणार, प्रोडक्ट घेणार. बट या प्रोडक्ट मध्ये मी फक्त 2 चा पॉवर एक्सक्लूड करणार. एक्सक्लूड दी एनी पॉवर ऑफ 2. दी एनी पॉवर ऑफ 2. 2 चा पॉवर घ्यायचा नाही, फक्त इथं मल्टिप्लिकेशन करताना 2 चा पॉवर या ठिकाणी आणायचा नाही. 2 चा पॉवर म्हणजे समजा इथं 2 टू द पॉवर 3 आहे तर त्या 3 + 1 करून इथं मल्टिप्लाय नाही करणार. 2 च्या पॉवरला पूर्णपणे एलिमिनेट करणार आणि बाकीचे जे पण प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांच्या पॉवर मध्ये +1 करून त्यांचा प्रोडक्ट करणार. तुम्हाला भेटेल ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स. ठीक आहे, देन फोर्थ वन, टोटल इव्हन नंबर ऑफ फॅक्टर्स. इव्हन फॅक्टर्स. सो इव्हन फॅक्टर्स काढण्यासाठी, ठीक आहे, इव्हन फॅक्टर्स काढण्यासाठी पॉवर ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स. ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स दिसतंय. 2 च्या पॉवरने ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स जे पण आपण अगोदर काढलेले आहेत त्यांना करायचं मल्टिप्लाय. ठीक आहे, 2 च्या पॉवरने पॉवर ऑफ 2 2 च्या पॉवरने ऑड नंबर ऑफ फॅक्टर्सला मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला इव्हन फॅक्टर्स भेटून जातील. आणि लास्ट फिफ्थ वन या ठिकाणी लिहून टाकतो. फिफ्थ वन या ठिकाणी तर प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स ऑफ n इज इक्वल टू कॅपिटल N टू द पॉवर n/2, स्मॉल n/2. आता स्मॉल n कोण असेल बघा बरं, स्मॉल n कोण असेल, वेर n इज द टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स. स्मॉल n इज टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स. ठीक आहे, हे टोटल नंबर ऑफ फॅक्टर जे पण आहेत ते त्याच्या पॉवर मध्ये ठेवणार, त्याला डिवाइड बाय 2 करणार आणि तेवढा पॉवर मी कॅपिटल N ज्या नंबरचे तुम्ही प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स करताय त्याचा तेवढा फॅक्टर घेणार. ठीक आहे, क्लिअर आहे. 5च्या 5 ट्रिक कळाल्या. टोटल प्राईम फॅक्टर साठी फॉर्म्युला प्रत्येकाच्या एक्सपोनंटच्या पॉवर मध्ये +1 करायचा आणि प्रोडक्ट करायचा. सम ऑफ फॅक्टर साठी पॉवर मध्ये +1 करायचा, टोटल +1 कॅल्क्युलेट झाल्यानंतर मग -1 डिवाइड बाय a -1. पॉवर मध्ये +1 कॅल्क्युलेट झाल्यानंतर -1 डिवाइड बाय b -1. अशा पद्धतीने टोटल नंबर ऑफ ऑड फॅक्टर अगोदर काढायचे, देन इव्हन काढता येतात. ऑड फॅक्टर काढता आल्यानंतर इव्हन फॅक्टर काढता येतात. ऑड फॅक्टर कसे काढणार, तर टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स मध्ये ज्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन केले तेच मल्टिप्लिकेशन मी इथं पण करणार. फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये मी 2 चा कुठल्याही पॉवरला मल्टिप्लिकेशन मध्ये इन्व्हॉल्व करणार नाही. इव्हन फॅक्टर्सला काय करणार, ऑड फॅक्टर्स जेवढे पण आलेले आहेत तुमचे ऑड फॅक्टर्सला
ऑड नंबर ऑफ फॅक्टर्सला मी 2च्या पॉवरने, या याच्यामध्ये जर 2चा पॉवर असेल तर 2च्या पॉवरने मी त्याला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. देन प्रोडक्ट ऑफ फॅक्टरसाठी ज्या नंबरचा तुम्ही प्रोडक्ट ऑफ फॅक्टर करताय त्या नंबरच्या पॉवरमध्ये स्मॉल एन अपॉन 2, स्मॉल एन म्हणजे टोटल फॅक्टरचा हाफ, मी टोटल फॅक्टरचा हाफ घेणार आणि तेवढा मी त्या नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कॅल्क्युलेट करून घेणार. ठीक आहे. चला आता या ठिकाणी आपण फटाफट आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन, if n is equal to 30 then find all these 5, then calculate all these 5. जर n ची व्हॅल्यू जर 30 असेल, ठीक आहे, n ची व्हॅल्यू जर काय असेल 30 असेल तर हे पाचही गोष्टी कॅल्क्युलेट करायच्यात आपल्याला. चला जाऊयात मग. सो 30 चे टोटल फॅक्टर्स काढायचे. सो 30 चे टोटल फॅक्टर्स काढायचे तर 30 ला अगोदर कशामध्ये लिहावं लागेल, प्रोडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर्स. सो n इज इक्वल टू 30 2 into 15 दॅट इज 3 into 5, 2 into 3 into 5 हे त्याचे प्राइम फॅक्टर्स. ठीक आहे. 30 चे प्राइम फॅक्टर्स पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, लक्षात घ्या. पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स काढण्यासाठी पॉवर मध्ये +1 करणार आणि मल्टिप्लाय करणार प्रत्येकाच्या पॉवर मध्ये +1, 1 + 1 into 1 + 1 into 1 + 1, 2 to the 4, 4 to the each. सो टोटल नंबर ऑफ फॅक्टर झाले each. कॅल्क्युलेट करून तुम्ही व्हेरीफाय पण करून बघू शकता. मी मुद्दाम लहान नंबर घेतलाय की जेणेकरून तुम्ही व्हेरीफाय पण करून बघू शकता की हा 8च फॅक्टर्स आहेत का. तर 1 2 3 5 6 10 15 30 कॅल्क्युलेट करा. हे तिचे फॅक्टर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8. बघा 8 फॅक्टर्स आहेत. इथून 8 पण आन्सर आलेला आहे. ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स, आता टोटल फॅक्टर्स काढले याच्यामधले ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स काढायचे. तर ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स काढताना जसं इथं मल्टिप्लाय केलं तसंच इथं करणार, फक्त 2च्या पॉवरला मी मल्टिप्लिकेशन मध्ये इन्व्हॉल्व करणार नाही. म्हणजे 1 + 1 into 1 + 1 दोनदाच येणार, कारण की मी हा 2चा पॉवर घेणार नाही मल्टिप्लिकेशन मध्ये, दॅट इज 4. सो टोटल ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स किती असणार, 4. ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स किती असणार, 4. बघा कॅल्क्युलेट करा. 1 3 5 15 किती झाले, 4 फॅक्टर्स ऑड आले. बघा 4 फॅक्टर्स ऑड. आता इव्हन फॅक्टर्स काढणार. इव्हन फॅक्टर्स काढण्यासाठी काय करेन, इव्हन फॅक्टर्स काढण्यासाठी जे ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स 4 आलेला आहे, ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स 4 आलेला आहे, त्याला 2च्या पॉवरने मल्टिप्लाय करणार. 2चा पॉवर किती आहे, 2चा पॉवर 1, 1 into 4 4. पहा इव्हन फॅक्टर्स पण 4 आहेत, 2 6 10 30. इव्हन फॅक्टर्स पण 4 आहेत. आलं. सम ऑफ फॅक्टर्स ऑफ n, च्या फॅक्टर्सचा सम करायचे. सो सम करण्यासाठी आता या पद्धतीने सॉल्व्ह करणार. a to the power p + 1. सो पहिला पॉवर 2 आहे, तर 2चा पॉवर p + 1 म्हटले तर या पॉवर मध्ये 1 ऍड करणार. 1 + 1 -1 अपॉन जो a आहे त्याच्यामधून 1 - 2 - 1 इंटू b to the power q + 1. सो 3 to the power 1 + 1 -1 अपॉन 3 - 1 इंटू 5 to the power 1 + 1 -1 अपॉन 5 - 1. अशा पद्धतीने आता याला कॅल्क्युलेट करूयात आणि आन्सर लिहून टाकूया. सो काय भेटून जाईल इथं, 2चा स्क्वेअर 4 4 - 1 3. ठीक आहे. 3 इंटू पहिल्याला सॉल्व्ह करून 3 आला. दुसरा 3चा स्क्वेअर 9 9 - 1 8 8 ला 3 - 1 2, 8 ला 2 ने डिवाइड केलं 4. देन 5चा स्क्वेअर 25 25 - 1 24 24 ला 4 ने डिवाइड केलं, 5 - 1 4 येतो. 24 ला 4 ने डिवाइड केलं 6 आला. सो फायनल येतो 72. 72 याला सॉल्व्ह करून येतो 72. आता सॉल्व्ह करूयात आपण हा वाला. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. सो प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स ऑफ n साठी फॉर्म्युला काय, तर या ठिकाणी 30, n म्हणजे 30 आहे, तर 30च्या पॉवर मध्ये किती घेणार मी, टोटल फॅक्टर्सचा हाफ. टोटल फॅक्टर्स 8 होते, 8/2. 8/2. सो 30चा पॉवर 4 करणार. 30चा पॉवर 4 करण्यासाठी 3चा पॉवर 4 येतो 81 आणि एकदा 0 होता, पॉवर मध्ये 4 आहे तर 4 टाइम्स 0 येईल. 4 टाइम्स 0. सो 8,10,000 असं म्हणू शकतो तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. 8,10,000 असं म्हणू शकता. क्लिअर आहे, लक्षात आलेलं असेल तुमच्या सर्वांच्या. आता हे फॉर्म्युलेज लिहून ठेवा. एक नंबर दिला तर त्या एका नंबरसाठी तुम्ही एवढे 5 गोष्टी कॅल्क्युलेट करू शकता. टोटल फॅक्टर्स, ऑड फॅक्टर्स, इव्हन फॅक्टर्स, सम ऑफ फॅक्टर, प्रोडक्ट ऑफ फॅक्टर. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. आता हा कॉन्सेप्ट इथंच फिनिश झाला. हे आपण कॅल्क्युलेट पण करून दाखवलं. मी कॅल्क्युलेट पण केलं फॉर्म्युलाचा यूज करून आणि व्हेरीफाय पण करून दाखवलं. दोन्ही गोष्टी एकसाथ केल्या आपण. ठीक आहे. चलो जाऊयात आता नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे स्टुडंट. ओके. चला पुढे जाऊयात.
नंबर सिस्टम कडेच यायचे आपल्याला. ठीक आहे, नंबर सिस्टम. चला, सो रियल नंबर्स. ठीक आहे, रियल नंबर्स. रियल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म मध्ये पण काही क्वेश्चन्स बनतात, काही कॉन्सेप्ट बनतात, ते आपण बघणार आहोत नंबर सिस्टमच्या डेसिमल फॉर्म मध्ये. सो रियल नंबर्स मध्ये दोन टाईप परत. ठीक आहे, रियल नंबर्स मध्ये दोन टाईप. एक रॅशनल नंबर्स असतात. रियल नंबर मध्ये काय असतात? रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स. ठीक आहे, रॅशनल नंबर्स म्हणजे कसा असतो? रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म कसा असतो? एकतर आयदर टर्मिनेटिंग डेसिमल नंतर तो नंबर स्टॉप होत असेल, आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. टर्मिनेट होत नसेल तर तो रिपीट करत असेल. आणि इरॅशनल नंबर मध्ये काय असतात? नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटिंग. नॉन टर्मिनेटिंग, नॉट रिपीटिंग, हा त्यांचा डेसिमल फॉर्म असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर बघायचं असेल तर 0.2 हा रॅशनल नंबर आहे, कॉमा 0.3333 हा पण रॅशनल नंबर आहे, 0.512 हे पण डेसिमल फॉर्म आहे, ETC. हे याचे एक्झाम्पल्स रॅशनल नंबरचे. ठीक आहे, किंवा हे पण एक्झाम्पल येऊ शकतं अशा पद्धतीने 0.322222. सुरुवातीला 3 आला बट नंतर 2222 येत चाललाय. ठीक आहे, अशा टाईपचे नंबर. नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटिंग 3.70017001700001 सो ऑन. म्हणजेच रिपीट पण होत नाहीये इथे. 1 0 आला, नंतर 2 0 आले, नंतर 3. म्हणजे हे हे इंटरवल रिपीट पण होत नाहीये. हा 701चा इंटरवल रिपीट पण होत नाहीये आणि स्टॉप पण होत नाहीये. अशा टाईपच्या नंबर्सला म्हणणार नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. ठीक आहे, परत आता टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमल मध्ये बघा. याच्यामध्ये परत दोन टाईप. आता त्याच्यामध्ये तर काही सांगता येत नाही, तर याच्यामध्ये दोन टाईप्स पडतात आता क्लिअरली. कोणते कोणते दोन टाईप्स? एक तर रॅशनल नंबर म्हटले की एक तर टर्मिनेटिंग डेसिमल किंवा नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. सो टर्मिनेटिंग डेसिमल मध्ये काय येईल बघा? टर्मिनेटिंग डेसिमल आणि नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. आता या दोन्हीमध्ये बघा काय. तर तुम्हाला कुठलाही आता डेसिमल नंबर बघितल्यानंतर तर सांगताच येईल ना की तो टर्मिनेट करतोय की नाही करतोय. बट जर फ्रॅक्शन दिला, रॅशनल नंबर आहे म्हणजे त्याला 100% P/Q फॉर्म मध्ये आणता येतं. 0.2, 0.333 हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. हे म्हणजे एखादा डेसिमल नंबर टर्मिनेट करतोय तर तो रॅशनल नंबर आहे. एखादा डेसिमल नंबर तो टर्मिनेट करत नाहीये बट रिपीट करतोय म्हणजे तो सुद्धा रॅशनल नंबर आहे. तर तुम्हाला जर एखादा फ्रॅक्शन दिला, ठीक आहे, एखादा फ्रॅक्शन जर दिला तर त्या फ्रॅक्शनला बघितल्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे की या फ्रॅक्शन पासून जो डेसिमल फॉर्म येणार आहे हे तुम्हाला फ्रॅक्शन बघितल्या सांगता आलं पाहिजे. तर त्यासाठी कॉन्सेप्ट काय आहे? हा फ्रॅक्शन समजा P/Q आहे. जर या क्यूचे फॅक्टर्स, जर या P/Q या फ्रॅक्शन मध्ये ह्या डिनॉमिनेटर क्यूचे फॅक्टर्स जर 2 आणि 5 या क्यूच्या फॅक्टर्स मध्ये फक्त क्यूच्या प्राईम फॅक्टर्स मध्ये, ठीक आहे, क्यूच्या प्राईम फॅक्टर्स मध्ये फक्त 2 आणि 5च आला पाहिजे. 2 आणि 5च आला पाहिजे क्यूच्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये. जर 2 आणि 5 ला सोडून जर दुसरा प्राईम फॅक्टर जर या क्यूच्या प्राईम फॅक्टर मध्ये 2 आणि 5 ला सोडून जर दुसरा प्राईम फॅक्टर आला तर त्या ठिकाणी तो टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग असेल. लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते? परत एक वेळेस लक्षात आलेलं नाहीये, थोडी गडबड झाली, आणखीन एक वेळेस सांगेन. तर क्यूच्या प्राईम फॅक्टर मध्ये फक्त 2 आणि 5च यायला पाहिजे. क्यूचे प्राईम फॅक्टर्स काढले की त्यामध्ये फक्त दोनच डिफरंट प्राईम फॅक्टर्स यायला पाहिजे, 2 आणि 5. तर जर दोनच डिफरंट प्राईम फॅक्टर्स आले तर तो होणार टर्मिनेटिंग डेसिमल. तो कसला डेसिमल होणार? टर्मिनेटिंग डेसिमल होणार. आणि जर क्यूच्या प्राईम फॅक्टर मध्ये 2 आणि 5 ला सोडून दुसरा एक जरी प्राईम फॅक्टर आला, कमीत कमी एक जरी आला, तर तो नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग होणार. ठीक आहे, सो मग या ठिकाणी मी लिहून टाकेन. सो या ठिकाणी मी लिहून टाकणार P/Q, x इज इक्वल टू P/Q and Q expressed in the form of
इन द फॉर्म ऑफ क्यूच्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ 2 to the power 5 into 5 to the power n, 2 to the power m into 5 to the power n, where m and n are नॉन निगेटिव्ह. m आणि n या दोन्हीपैकी एक 0 पण असू शकतो. म्हणजे फक्त 2 जरी आला तरी चालतो. क्यूच्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये 2 आणि 5च यायला पाहिजे किंवा दोन्हीपैकी एक तरी यायला पाहिजे. बट तिसरा नवीन कोणीतरी जर आला तर मात्र तो नॉन टर्मिनेटिंग होणार, किंवा हे दोनच किंवा दोन पैकी एक जरी आला तर हा टर्मिनेटिंग डेसिमल होणार. फॉर एक्झाम्पल 1/2, ठीक आहे, 11/2, 5/2, ठीक आहे, देन 101/5, ठीक आहे. फक्त या प्रत्येक नंबरच्या डिनॉमिनेटर मध्ये फक्त 2 आला, 2 फक्त 2 आला तरी पण टर्मिनेटिंग डेसिमल, फक्त 5 आला डिनॉमिनेटर मध्ये तरी पण टर्मिनेटिंग डेसिमल. आणि जर कुठल्याही नंबरच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 आणि 5 चा कुठला जरी पॉवर आला, 2 चा पॉवर 4, 5 चा पॉवर 2, तर हा सुद्धा टर्मिनेटिंग डेसिमलच बनणार. 2 चा पॉवर 5, 4 आणि 5 चा पॉवर 2, ठीक आहे. सो एम अँड एन, त्यामुळे दोन्हीपैकी एक सुद्धा आला तरी पण टर्मिनेटिंग बनतोय. म्हणून एम आणि एन या दोन्हीपैकी एक कुठला तरी 0 पण असू शकतो. एम अँड एन आर नॉन निगेटिव्ह, म्हणून मी इथं नॉन निगेटिव्ह लिहितोय. नॉन निगेटिव्ह इंटिजर्स, नॉन निगेटिव्ह इंटिजर्स, ठीक आहे. आता हे लिहिणार नाही कारण की हे जिथं दुसरा आला तिथं नॉन टर्मिनेटिंग, हे दोनच आले की टर्मिनेटिंग. हे सोडून जर दुसरं काही पण आलं, ही कंडिशन सॅटिस्फाय न करता दुसरं काही पण आलं तर त्या ठिकाणी काय होणार? नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. क्यू कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन 2 to the power m into 5 to the power n. जर दिलेला क्यू या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येत नसेल किंवा एक नवीन फॅक्टर आला असेल, या क्यूचे या डिनॉमिनेटरचे तुम्ही प्राईम फॅक्टर्स पाडले आणि त्याच्यामध्ये 2, 5 आणि 3 पण आला, 3 हा दुसरा प्राईम फॅक्टर आला याच्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये डिनॉमिनेटरच्या, तर त्या ठिकाणी तो काय होणार? नॉन रिपीटिंग बट टर्मिनेटिंग डेसिमल, नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल होणार तो, ठीक आहे. असो, तर लक्षात आला असेल रिअल नंबर्स डेसिमल फॉर्म, रॅशनल आणि इरॅशनल नंबर असतात. रॅशनल मध्ये टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग, इरॅशनल मध्ये नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटिंग. सो हे दोन टाईप त्याचे. आणि फ्रॅक्शन बघितला की लगेच सांगता यायला पाहिजे की त्या फ्रॅक्शनला किंवा त्या रॅशनल नंबरला टर्मिनेटिंग, त्या फ्रॅक्शन पासून टर्मिनेटिंग डेसिमल येणार आहे का नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग येणार आहे, हे बघितल्या सांगता आलं पाहिजे. त्यासाठी ही ट्रिक आहे की डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर्स मध्ये एकतर 2 आला पाहिजे किंवा 5 आला पाहिजे किंवा 2 आणि 5 चाच कुठला तरी एक्सपोनेंट आला पाहिजे, कुठला तरी पॉवर आला पाहिजे. बट मग त्या ठिकाणी काय होणार? 2 आणि 5 चाच कुठला तरी पॉवर आला पाहिजे. तर या तिन्ही सिच्युएशन मध्ये एकतर प्राईम फॅक्टर फक्त 2 असला पाहिजे किंवा 2 चा कुठलाही पॉवर चालेल, 2 चा स्क्वेअर चालेल, 2 चा पॉवर 5 पण चालेल, ठीक आहे. तर 2 चा पॉवर 2 किंवा 2 चा पॉवर फक्त 2 आला किंवा फक्त 5 आला किंवा 5 चा पॉवर आला किंवा 2 आणि 5 हे दोनच आले, त्या ठिकाणी असणार टर्मिनेटिंग डेसिमल. आणि जर नवीन एखादा कुठला जर प्राईम फॅक्टर आला डिनॉमिनेटरच्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये, जर नवीन एखादा 2 आणि 5 ला सोडून जर दुसरा एखादा प्राईम फॅक्टर आला, त्या ठिकाणी असणार नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग, ठीक आहे. तर ही याची कॉन्सेप्ट होता, ठीक आहे. चला आता या ठिकाणी आपण आता नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंगचे पण टाइप्स बघणार आहोत. नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल्स, नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल्स. तर याच्यामध्ये काय बघा, नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल्स मध्ये दोन टाइप्स आहेत. याचे किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप प्युअर रिक्युरिंग फॉर्म. रिक्युरिंग म्हणजेच रिपीटिंग, बरं का. रिपीटिंग आणि रिक्युरिंग एकच. तर नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमलचे दोन टाइप्स, प्युअर रिक्युरिंग फॉर्म आणि दुसरा आहे मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म. मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म. आता काय असतात हे दोन फॉर्म्स ते पण एक्झाम्पल म्हणून समजून देईन मी. तर प्युअर रिक्युरिंग फॉर्म म्हणजेच काय असणार की डेसिमलच्या नंतर, आता ऑब्विसली नॉन टर्मिनेटिंग आहे तर रिपीटिंग आहे, हे सर्व रॅशनल नंबर्स आहेत, कारण की हे रॅशनल नंबरचा टाईप आहे आणि हे रॅशनल नंबरचा टाईप आहे, तर हे पण रॅशनल नंबरचेच टाईप्स आहेत. तर डेसिमल नंबर तर स्टॉप करणार नाहीये, बट प्युअर रिक्युरिंग कशाला म्हणणार? मग त्यामध्ये जर दिलेल्या डेसिमल नंबरमध्ये डेसिमलच्या नंतर दिलेल्या डेसिमल नंबरमध्ये डेसिमलच्या नंतर जेवढे पण डिजिट्स येणार आहेत तेवढ्या सर्व डिजिट वरती जर बार असेल, रिक्युरिंग बार, ठीक आहे,
तर डेसिमलच्या नंतर जेवढे पण डिजिट्स आहेत त्या सर्व डिजिटवरती जर बार असेल तर तो असणार प्युअर रिक्युरिंग फॉर्म. फॉर एक्झाम्पल 0.23 बघा, डेसिमलच्या नंतर 2 डिजिट्स आहेत, दोन्ही डिजिटवरती बार आला. 1.312 तिन्ही डेसिमलच्या नंतर 3 डिजिट्स आहेत, तिन्ही डिजिटवरती बार आला. 0.5 एकच डिजिट आहे डेसिमलच्या नंतर, त्याच्यावरती पण बार आला. तर अशा टाईपच्या डेसिमलच्या नंतर जेवढे पण डिजिट्स येतात त्या सगळ्यावरती जर बार असतील तर त्याला म्हणणार मी प्युअर रिक्युरिंग डेसिमल. मिक्स द रिक्युरिंग डेसिमल कशाला म्हणणार? मिक्स द रिक्युरिंग डेसिमल तर डेसिमलच्या नंतर ऍटलिस्ट एक तरी डिजिट असा असेल ज्याच्यावरती हा बार असणार नाही, ज्याच्यावरती ही हॉरिझॉन्टल लाईन असणार नाही. फॉर एक्झाम्पल 1.23 बार, फक्त 3च्या वरती बार आहे, 2 वरती नाहीये बघा. डेसिमलच्या नंतर 2 डिजिट्स आहेत पण बार मात्र एकाच डिजिट वरती आहे. 0.372 बार, ठीक आहे. डेसिमलच्या नंतर 3 डिजिट आहेत बट बार मात्र 2च डिजिट वरती आहेत. तर अशा टाईपच्या डेसिमल नंबर्सला मिक्स द रिक्युरिंग डेसिमल्स म्हणणार. आता हे तर आपण ह्या दोघांची डेसिमल पाहिली, या दोघांची डेफिनेशन पाहिली, मी जस्ट एक्झाम्पल मधून डेफिनेशन सांगून टाकली. आता आपण हे बघणार आहोत या ठिकाणी इम्पॉर्टंट, जे तुमच्या स्पेशली स्टेट बोर्डसाठी 9th क्लासच्या सिलेबसमध्ये पण होतं की यांना या डेसिमल नंबरला, हे दोन्ही डेसिमल नंबर पहा, नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग डेसिमल हा रॅशनल नंबरचा एक टाईप आहे आणि याचे 2 टाईप्स जे आहेत ते सुद्धा रॅशनल नंबरचेच आहेत, हे सुद्धा रॅशनल नंबरच आहेत. कारण की हे कोणाचे टाईप आहेत? नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग हे रॅशनल नंबरचा टाईप आहे, म्हणून हे 2 सुद्धा रॅशनल नंबर्स असतील. तर हा डेसिमल नंबर पण रॅशनल नंबर आहे, हा पण रॅशनल नंबर आहे, हा पण रॅशनल नंबर आहे. तर हे सर्व दोन्ही मिक्स प्युअर रिक्युरिंग फॉर्म, मिक्स द रिक्युरिंग फॉर्म हे सर्वच्या सर्व काय असतात? रॅशनल नंबर्स असतात. जर हे रॅशनल नंबर असतील तर यांना P/Q फॉर्म मध्ये आणा, असा क्वेश्चन असतो. जर हे तर रॅशनल नंबर नेहमीच असणार, तर प्युअर रिक्युरिंग फॉर्मला पण रॅशनल फॉर्म मध्ये आणा, रॅशनल P/Q फॉर्म मध्ये आणा आणि मिक्स द रिक्युरिंग फॉर्मला सुद्धा P/Q फॉर्म मध्ये आणा, असे क्वेश्चन्स विचारतात. तर घेऊयात आपण फर्स्ट क्वेश्चन. सो काय? कन्वर्टिंग प्युअर रिक्युरिंग फॉर्म टू कन्वर्टिंग प्युअर रिक्युरिंग फॉर्म टू P/Q फॉर्म. ठीक आहे, प्युअर रिक्युरिंग फॉर्मला मला फ्रॅक्शन मध्ये आणायचे म्हणजे P/Q फॉर्म मध्ये आणायचे. सो फॉर एक्झाम्पल 0.3 बार, 0.3 बार, तर हा प्युअर रिक्युरिंग डेसिमल आहे. ओके, याच्यासाठी मी कसं सॉल्व्ह करणार? याला P/Q फॉर्म मध्ये कसं आणणार? तर याचे शॉर्टकट ट्रिक्स आहेत, नीट समजून घ्या. तर प्युअर रिक्युरिंग फॉर्म मध्ये काय करायचे? P/Q फॉर्म मध्ये आणताना प्युअर रिक्युरिंग फॉर्म मध्ये डिजिटच्या नंतर, डेसिमलच्या नंतर जेवढ्या डिजिट्स वरती बार आहे सगळ्या डिजिट्स वरती बार असणार. ठीक आहे, प्युअर रिक्युरिंग फॉर्म म्हटलं की डेसिमलच्या नंतर सर्व जेवढे पण डिजिट्स आहेत त्या सगळ्यावरती बार असणार. तर प्युअर रिक्युरिंग फॉर्म मध्ये डेसिमलच्या नंतर जेवढ्या पण डिजिट्स वरती बार आहे तेवढे 9 डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचे. जर डेसिमलच्या नंतर एकाच डिजिट वरती बार आहे तर मी 1 9 डिनॉमिनेटर मध्ये घेतला आणि न्यूमरेटर मध्ये काय घेणार मग? तर जो ऍज इट इज नंबर आहे तो न्यूमरेटर मध्ये 3. ठीक आहे, 3. सो 3/9 म्हणजेच 1/3. आता 1/3 चा सिम्पलेस्ट, त्या जो पण नंबर बनला त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. तर 1/3, तर 1/3 हा 0.3 चा 0.3 चा हा P/Q फॉर्म आहे. 0.3 बारचा P/Q फॉर्म आहे. बघा, हा आहे प्युअर रिक्युरिंग फॉर्म, त्याला मी कन्वर्ट केलं कशामध्ये? P/Q फॉर्म मध्ये. जर तुम्ही 1 ला 3 ने जर डिवाइड केला तर तुम्हाला 0.33333 भेटत जाईल, राईट? मग 0.33333 म्हणजे 0.3 बार भेटला. ठीक आहे. नंबर 2 1.3 बार. आता याचं कसं करणार? 1.3 बार, इथं 0.3 बार होता तर मी 0.3 बार असताना ह्या झिरोचं काही इम्पॉर्टन्स नव्हतं म्हणून मी डायरेक्ट हा डेसिमलच्या नंतरचा डिजिट इथं लिहिला 3 आणि डेसिमलच्या नंतर एकाच डिजिट वरती बार होता, सो एकच 9 खाली घेतला आणि वरती जो डेसिमलच्या नंतरचा जो डिजिट आहे तो ऍज इट इज वरती आणि त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणून आन्सर काढलं. ठीक आहे, चला. आता 1.3 तर इथं 0 नाही, आता इथं 1 आलाय, तर 1 जरी आला तर याला मी ब्रेकडाऊन करू शकतो. 1 ला मी 1 + 0.3 बार, 1 + 0.3 बार, तर 1 + 0.3 बार. तर डेसिमलच्या नंतर हा प्युअर रिक्युरिंग फॉर्म आहे. प्युअर रिक्युरिंग फॉर्म आला की जेवढ्या डिजिट्स वरती बार आहे तेवढे 9 खाली प्लेस करायचे आणि वरचा डिजिट ऍज इट इज. तर याला 1/3, तर 1 + 1/3 म्हणजेच 4/3. तर 4/3 हा याचा प्युअर रिक्युरिंग फॉर्म आला. ठीक आहे, चला थर्ड वन. आता बघूयात आपण 2.57 बार, 2.57 बार. ठीक आहे, तर याला कसं करता येईल? 2 याला अगोदर 0 मध्ये ब्रेकडाऊन करायचं. 0 मध्ये 2 इंटिजर पार्ट सेपरेट केला, 2 + 0.57 बार इज इक्वल टू 2 + 0.57 बार. ठीक आहे,
सो 0.57 बार आहे, तर याला मी काय लिहू शकतो, हा तर प्युअर रिकरिंग डेसिमल आहे आणि 2 डिजिट वरती बार आहे. 2 डिजिट वरती बार आहे तर डिनॉमिनेटर मध्ये 2 वेळेस 9 येणार आणि न्यूमरेटर मध्ये 57 ॲज इट इज. तर आता या ठिकाणी याला 3 ने डिवाइड जाईल बघा. 3 1 जा 3 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येणार. 3 1 जा 3 2, 3 9 जा 33. सो 2 प्लस 19 अपॉन 33 आणि पुढे 66 प्लस 33 टू जा 66, 66 प्लस 19 किती येतो 85 अपॉन 33, 85 अपॉन 33 हा आला त्याचा पी बाय क्यू फॉर्म. 2.57 बारचा पी बाय क्यू फॉर्म 85 अपॉन 33 कसं काढलं लक्षात आलं. सो या अशा पद्धतीने इथं क्रॉस मल्टिप्लाय सिम्पलेस्ट फॉर्म आणायचा. जर खूप मोठे नंबर दिसतात कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करायचे, जर कॅन्सल होत नसेल तर जस्ट सॉल्व्ह करून टाकायचे. ठीक आहे, तर हे झालं कन्व्हर्टिंग ऑफ प्युअर रिक्युरंट फॉर्म टू पी बाय क्यू फॉर्म टू दिस वन. क्लिअर आहे इथपर्यंत. आता कुठल्याच एक्झाम्पल मध्ये अडचण आली नाही पाहिजे, अशाच पद्धतीने सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. अगोदर दिलेल्या नंबरला 2 प्लस 0 मध्ये ब्रेक करायचे. 0 मध्ये ब्रेक केल्यानंतर जो 0 पॉईंट आहे त्याला अगोदर पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचं आणि देन सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणून कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ठीक आहे, क्लिअर आहे. आता जाऊयात याच्या पुढचा मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्मला पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचे. ठीक आहे, मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्मला कन्व्हर्टिंग मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म टू पी बाय क्यू फॉर्म. मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्मला पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचे, तर त्याला कसं आणता येईल बघा. फॉर एक्झाम्पल नंबर 1 0.52 बार, 0.52 बार. तर बघा याला कसं आणता येईल. तर या ठिकाणी 0 पॉईंट इथं 0 आहे ऑलरेडी. 0 असताना मग डायरेक्टली आपण सॉल्व्ह करायला जाणार. याला मी फ्रॅक्शन मध्ये आणणार, पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणणार. तर पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणताना या ठिकाणी मी काय करणार बघा, शॉर्टकट ट्रिक याची. तर परत जर डेसिमलच्या नंतर मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म आहे, मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म आहे, मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म आहे म्हणजे डेसिमलच्या नंतर एक तरी डिजिट असा असेल ज्याच्यावरती बार असणार नाही. ठीक आहे, तर डेसिमलच्या नंतर अशा मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्मला जर पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचं असेल तर डेसिमलच्या नंतर जेवढे पण डिजिट्स वरती बार आहे, डेसिमलच्या नंतर जेवढ्या पण डिजिट्स वरती बार आहे तेवढे 9 डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचे अगोदर. इथे एकाच डिजिट वरती बार आहे, सो मी 1 9 घेतला. ठीक आहे, आणि जेवढ्या डिजिट्स वरती बार नाहीये, जेवढ्या डिजिट्स वरती ही हॉरिझॉन्टल लाईन नाहीये तेवढे झिरोज घेणार मी. 9च्या पुढे तेवढे झिरोज घेणार. तर एका डिजिट वरती बार नाहीये तर मी 1 0 या ठिकाणी घेणार. लक्षात येतंय, जेवढ्या डिजिट वरती बार आहे तेवढे 9 आणि जेवढ्या डिजिट वरती बार नाहीये तेवढे 0 खाली. ठीक आहे, आणि वरती न्यूमरेटर मध्ये काय करणार, हा पूर्ण नंबर ऍज इट इज लिहिणार, जो आहे डेसिमलच्या नंतरचा पूर्ण नंबर ऍज इट इज लिहिणार आणि त्या कंप्लीट नंबर मधून ज्या डिजिट वरती बार नाहीये तो सबट्रॅक्ट करणार, ज्या डिजिट वरती बार नाहीये तो मी सबट्रॅक्ट करणार. तर ही शॉर्टकट ट्रिक आहे बेटा. ठीक आहे, सो 52 मधून 5 वरती बार नाहीये म्हणून मी 5 सबट्रॅक्ट करतोय. सो 52 मधून 5 गेले दॅट इज 47 अपॉन 90. 47 अपॉन 90 याला काही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येत नाही, तुम्ही चेक करून बघू शकता. 47 अपॉन 90 जर केलात तर तुम्हाला आन्सर भेटेल बघा 0.522222 अशा पद्धतीने. ठीक आहे, ओके, लक्षात येते. चला अशाच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पोहत होता. आता या ठिकाणी मी घेतलं 1.335 बार, किंवा आता मी 2 डिजिटचा घेतो, 2 डिजिट वरती बार 315 बार, 315 बार. ठीक आहे, सो 15 2 डिजिट वरती बार आहे आणि इथं 0 नाही, आता इथं 1 आहे. तर अगोदर 1 ला 0 मध्ये ब्रेक करा. 1 प्लस हा इंटिजर पार्ट सेपरेट करा. 1 प्लस 0.315 बार. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 1 ला 1 ॲज इट इज ठेवायचे. आता हे जे 0 पॉईंट आहे त्याला फक्त पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचे. तर 0 आहे या ठिकाणी. परत मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म आहे, मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्म आहे म्हटलं की अगोदर 9 आणणार. तर 2 डिजिट वरती बार आहे, 2 डिजिट वरती बार आहे तर 2 9 डिनॉमिनेटर मध्ये येणार आणि एका डिजिट वरती बार नाहीये सो एकच 0 डिनॉमिनेटर मध्ये येणार. ठीक आहे, 1 0 डिनॉमिनेटर मध्ये येणार. न्यूमरेटर मध्ये हा पूर्ण नंबर लिहिणार 315, कंप्लीट नंबर लिहिणार 315 मायनस त्यातून काय सबट्रॅक्ट करणार, ज्या नंबर वरती बार नाहीये, ज्या डिजिट वरती बार नाहीये तो डिजिट सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे, सो क्रॉस मल्टिप्लाय केलं 990 प्लस 312, 990 312 1302 अपॉन 990. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येत असेल तर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घेऊन जायचे. सो 2 6 जा 12, रिमेनिंग 1, 2 5 जा 10, 2 1 जा 2. परत या ठिकाणी 2 4 जा 8, 2 4 जा 8, रिमेनिंग 1 19, 2 8 जा 16, 2 9 जा 18, सॉरी 2 9 जा 18, 2 5 जा 10, 6 5 11 12,
आणखीन 3 ने डिवाइड जातं याला, आणखीन 3 ने डिवाइड जातं. जोपर्यंत डिवाइड करता येईल तोपर्यंत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आन्सर काढायचा आणि तो तुमचा पी बाय क्यू फॉर्म असेल. 3 2 6, 3 1 3, 3 7 3 1 3, 19 3 6 18, 3 5 217, 165. परत याला कशाने डिवाइड जातं का ते चेक करा आणि परत म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणत जायचे फ्रॅक्शनला, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. क्लिअर आहे? लक्षात राहील आता हे दोन्ही दोन मेथड की प्युअर रिक्युरिंग फॉर्मला पण पी बाय क्यू फॉर्म मध्ये, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आणता येतं आणि मिक्स रिक्युरिंग फॉर्मला पण फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आणता येतं पी बाय क्यू फॉर्म मध्ये. त्या दोघांच्या पण ट्रिक्स मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, चला जाऊयात मग थोडंसं एक्झाम्पल कडे आपण. आता याच टाईपचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण फटाफट. सो इफ क्वेश्चन if 2.525252 dot 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 is equal to P by Q, is equal to P by Q, then what is the value of Q by P? P by Q in lowest form, in lowest form, bracket मध्ये दिलेलं आहे, in lowest form. Then find value of Q by P. Find value of Q by P. So option A 0.4, option B 0.425, option C 0.0396, option D 0.396. चलो याला पाहून घेऊयात आपण क्यू बाय पी ची व्हॅल्यू. तर क्यू बाय पी ची व्हॅल्यू काढायचे. तर क्यू बाय पी ची व्हॅल्यू काढायचे आणि डिवाइड केल्यानंतर जे पण आन्सर डेसिमल मध्ये येतं ते डिवाइड करून डेसिमल मधला आन्सर लिहून टाकायचे. ठीक आहे, तर अगोदर पी बाय क्यू ची व्हॅल्यू काढूयात आणि देन मग क्यू बाय पी ची काढूयात. ठीक आहे, सो सोल्युशन काय हो, हा 2.525252. तर हा याला मी कसं लिहू शकतो, 2.525252 डॉट डॉट डॉट, याला मी कसं लिहू शकतो 2.52 बार, कारण की 5252 2च्या इंटरवल नंतर रिपीट होऊ लागलाय, 2च्या डिजिट नंतर रिपीट होऊ लागलाय. 2.52 बार. तर हा तर कसला फ्रॅक्शन, हा तर कसला डेसिमल फॉर्म झाला, हा तर प्युअर रिक्युरिंग डेसिमल फॉर्म झाला. तर प्युअर रिक्युरिंग डेसिमल फॉर्मला मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचे आताच सांगितलं. सो अगोदर इथं 2 आहे तर याला 0 मध्ये ब्रेक डाऊन केलं. 0.52 बार इज इक्वल टू 0 प्लस प्युअर रिक्युरिंग आहे तर जेवढे डिजिट्स वरती बार आहेत तेवढे 9 डिनॉमिनेटर मध्ये आणि वरचा नंबर ऍज इट इज 52. ठीक आहे, चला आता याला मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय. सो 99 टू जा, इथं काही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येते का बघा. 13 ने 11 ने डिवाइड जातं का, 11 आणि 9 ने डिवाइड जातं का बघा. 9 ने पण नाही जात, 11 ने जातो का, नाही जात. 3 ने पण नाही जात, सो नाही जाणार. सो 99 टू जा 180, 198 राईट आहे ना. 198 मध्ये 52 ऍड करा. 250 अपॉन 99, 250 अपॉन 99. सो ही आली आपली पी बाय क्यू ची व्हॅल्यू. ही आली आपली कशाची व्हॅल्यू, पी बाय क्यू ची व्हॅल्यू. आपल्याला काढायचे क्यू बाय पी ची व्हॅल्यू. सो क्यू बाय पी, तर हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे का, कारण की त्यांनी लोएस्ट फॉर्म मध्ये ठेवायला सांगितले पी बाय क्यूला, तर हा लोएस्ट फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे. याला वर खाली 9 ने पण डिवाइड जात नाही, 3 ने पण जात नाही, 11 ने पण जात नाही. ठीक आहे, सो क्यू बाय पी ची व्हॅल्यू येणार 99, याचा रेसिप्रोकल 99 अपॉन 250. सो 99 अपॉन 250. तर बघा याच्या डिनॉमिनेटर मध्ये, बघा याच्या डिनॉमिनेटर मध्ये जे मी शिकवलं, याच्या डिनॉमिनेटर मध्ये जो पण 250 नंबर आहे याचे प्राईम फॅक्टर्स काय येतात, 2 आणि 5 च्या पॉवर मध्ये येतात. 2 आणि 5, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही 5 स्क्वेअर इंटू 10 असं लिहू शकता. 5 स्क्वेअर इंटू 10 म्हणजे 5 क्यूब इंटू 2 असं लिहू शकता. या डिनॉमिनेटरच्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये 5 क्यूब इंटू 2 म्हणजे दोनच फॅक्टर्स आले, 2 आणि 5, दुसरा कुठला प्राईम फॅक्टर नाहीये. म्हणजेच याला सॉल्व्ह केल्यानंतर, या फ्रॅक्शनला सॉल्व्ह केल्यानंतर जो पण डेसिमल फॉर्म येणार आहे तो टर्मिनेटिंग येणार आहे. जो पण डेसिमल फॉर्म येणार आहे तो टर्मिनेटिंग येणार आहे, कारण की याच्या डिनॉमिनेटरचे जे काही फॅक्टर्स आहेत ते 2 आणि 5 च्याच पॉवर मध्ये आहेत. ठीक आहे,
सो दॅट्स वाय या ठिकाणी टर्मिनेटिंग डेसिमल येणार आहे. तर 99ला 250 ने डिवाइड करा आणि जे काही येतो टर्मिनेटिंग डेसिमल तो लिहून टाका. सो काय येऊन जाईल बघूयात. 250 ने डिवाइड करायचे 99 पॉईंट पुढे 000 घेणार. सो 99ला 250 ने डिवाइड होत नाही. सो 0 पॉईंट दिला. 0 पॉईंट दिल्यानंतर काय तयार झालं या ठिकाणी 990 ला कितीचं डिव्हिजन बसेल 3चं बसेल 3चं. ठीक आहे 3. सो 3चं बसत असेल तर 3 मध्ये अरे मी सी आणि डी ऑप्शन सेमच लिहिली का? नाही नाही, एक डिजिटचा फरक आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. कारण की बघा आता पुढे डिवाइड करण्याची गरजच नाहीये. 0 पॉईंटच्या नंतर लगेच 3 येतोय. 0.3 येतोय. 0.03 नाही येत. 0.3 येतोय आणि 0.3 ऑप्शन असणार ऑप्शन डी आहे. सो ऑप्शन या ठिकाणी फिनिश होतो. या ठिकाणी हा कॉन्सेप्ट पण फिनिश होतो. जस्ट माहिती असलं पाहिजे. आजच्या क्लासमध्ये जे आपण एवढा वेळ जे डिस्कस केलं तर मी आजच्या क्लासमध्ये खूप शिकवलेलं आहे की तुम्हाला 2 इम्पॉर्टंट मेथड शिकवल्या. प्रॅक्टिस झाली. तुम्हाला तुमचं शिकून झालेलं आहे. जस्ट प्रॅक्टिस करून घेतली मी की एखादा प्युअर रिक्युरिंग फॉर्मला पी बाय क्यू फॉर्म मध्ये कसं आणायचं आणि एखाद्या मिक्स्ड रिक्युरिंग फॉर्मला पी बाय क्यू फॉर्म मध्ये कसं आणायचं. आणि एखादा जर फ्रॅक्शन पाहिला तुम्ही एक्स आणि वाय तर या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग येणार आहे का नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग येणार आहे हे पण मी घेतलं. ते ठरणार या डिनॉमिनेटरवरून. जर डिनॉमिनेटरच्या फॅक्टरमध्ये 5 आणि 2 हे दोनच फॅक्टर्स असतील किंवा दोनपैकी कुठलाही एक फॅक्टर किंवा त्या एक फॅक्टर असेल, हे दोन फॅक्टर्स किंवा या दोनपैकी एक जरी फॅक्टर असेल या डिनॉमिनेटरमध्ये, एकच फॅक्टर असेल डिनॉमिनेटरमध्ये, एक तर 2 असेल फक्त फॅक्टर किंवा फक्त 5 असेल किंवा 2 आणि 5 असेल तर या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग येणार. आणि याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही असेल तर मग तिथं नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल फॉर्म त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आय होप सो की आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला क्लिअर झाला असेल हा कॉन्सेप्ट. उद्याच्या क्लासमध्ये आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबरवरती एमसीक्यू पाहणार आहोत. ठीक आहे. तर आजचा क्लास टीचिंगचाच होता. हा एक एक्झाम्पल मी जस्ट घेतलेलं आहे आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले पण आहेत. एक जस्ट मागच्या 2021 मध्ये या टाईपचा विचारलेला क्वेश्चन आहे. विचारला म्हणजे एक इंडिव्हिज्युअली विचारलाय. डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारला की बाबा तुम्ही पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणा, असा डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारला बट इंडिव्हिज्युअल फॉर्म मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे. सो दॅट्स वाय मी या ठिकाणी यांचे बेसिक ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या की डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं, पी बाय क्यू फॉर्म मध्ये कसं आणायचं हे मी ट्रिक्स मधून सांगितलं. त्या ट्रिक्स लक्षात ठेवा. तर प्युअर रिक्युरिंग फॉर्म मध्ये डिजिटच्या नंतर जेवढ्या डिजिट वरती बार आहे तेवढे डिनॉमिनेटर मध्ये 9 घेणार आणि न्यूमरेटर मधला डिजिट ऍज इट इज जो पण डिजिट आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने 7.0.0 साठी आपण अगोदर सॉल्व्ह करतो 0.32 बार. तर जेवढ्या डिजिट वरती बार आहे तेवढे 9 डिनॉमिनेटर मध्ये, 2 डिजिट वरती 2 डिनॉमिनेटर मध्ये आणि हा डेसिमलच्या नंतरचा डिजिट ऍज इट इज, हा डेसिमलच्या नंतरचा नंबर ऍज इट इज लिहिणार आणि याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणणार. सो हा होता प्युअर साठी. मिक्स्ड साठी काय होता तर मिक्स्ड साठी 0.73 बार. तर मिक्स्ड साठी होता की जेवढ्या डिजिट वरती बार आहे तेवढे 9 खाली घेणार, जेवढ्या वरती बार नाहीये तेवढे झिरोज घेणार त्याच्या पुढे. आणि न्यूमरेटर मध्ये जो डेसिमलच्या नंतरचा जेवढे पण नंबर आहे तेवढ्या नंबर मधून ज्या डिजिट वरती बार नाहीये तो नंबर मी सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. तर हे शॉर्टकट ट्रिक्स लक्षात असू द्या. हे पण लक्षात ट्रिक असू द्या. तर ट्रिक्स पाहिले आज आपण. तर उद्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण रॅशनल इरॅशनल नंबरवरचे काही एमसीक्यू पाहणार आहोत आणि देन मग फर्दर पुढच्या कॉन्सेप्टकडे मूव्ह ऑन करणार आहोत. ठीक आहे स्टुडंट. सो भेटूयात. थँक्यू सो मच.